3-4 लसणाच्या पाकळ्या, एक अर्धा इंच अद्रकचा तुकडा, 5-6 हिरव्या मिरच्या मिक्सरला लावून बारीक करून घ्यायच्या. 1 ते 1.5 वाटी मी बाजरीचं पीठ चाळून घेतलेलं, त्याच्यामध्ये बेसन पीठ अर्धी वाटी टाकले. ठेचा जो बनवला होता तो पण याच्यामध्ये ॲड करून घ्यायचा. खूप सारी कोथिंबीर, 2 मिडियम आकाराचे कांदे बारीक कट करून टाकायचे आहे. त्यासोबत चवीप्रमाणे मीठ, हळद टाकून व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे. आणि जसं जसं पाणी लागेल तसं तसं तुम्ही याच्यामध्ये पाणी ॲड करू शकता. आणि व्यवस्थित असा पातळ असा गोळा तयार करून घ्यायचा आहे. तुम्ही ज्वारीच्या पिठाचाही बनवून घेऊ शकता. पॅन गरम करायला ठेवायचा आहे. स्वच्छ धुवून घेतलेला एखादा रुमाल किंवा सुती कपडा घ्यायचा आहे. तो पोळपाटावरती हातरून घ्यायचा, थोडंसं पाणी लावायचं आणि एक एक करून सगळे धपाटे आपण ह्याच्यावरती थापून घेणार आहोत. त्याला होल पाडून घ्यायचे आहे धपाट्यांना, जेणेकरून आपल्याला त्याच्यामध्ये तेल सोडता येईल. तव्यामध्ये थोडंसं तेल ॲड करून घ्यायचं, धपाटा व्यवस्थित टाकून घ्यायचा, रुमाल अलगद असा काढून घ्यायचा आणि आपण जे छोटे छोटे होल पाडले तर त्याच्यामध्ये तेल सोडून घ्यायचं आणि खालून वरून दोन्ही साईडनी मस्त असा धपाटा शेकून घ्यायचा आहे. सगळे धपाटे मी तयार करून घेतलेले आहे. त्यासोबत थोडंसं दही दिलेलं होतं आणि हिरव्या मिरच्या ठेचा. तुम्ही पण घरी बनवून खा, घरच्यांना खुश करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊ नका. चला बाय.